श्रीकांत मैदानावर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, फक्त गेला नाहीये. ठीक आहे ना. पुढे तो उजवीकडे वळतो आणि 30 किमी प्रवास करतो. उजवी बाजू म्हणजे ही. किती गेला तो? किती गेला इथून? समजा तो इथे आहे, इथून हा इथपर्यंत 30 गेला. किती गेला? क्लिअर. त्याच्यानंतर बघा, नंतर तो डावीकडे वळतो आणि 20 किमी प्रवास करतो. डावीकडे. डावी बाजू कुठली? इथून कुठे? वर. ठीक आहे ना. किती? 20 म्हणजे ह्याच्या तुलनेमध्ये 20 हा कमी आहे. क्लिअर. आणि प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किमी प्रवास करतो. किती? इकडे किती? हा याच्या तुलनेमध्ये हा जास्त केला 40. चालेल. प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 35 किमी प्रवास करतो. उजवी बाजू कुठली? तिथून खाली. ठीक आहे ना. आता 35 मला खाली यायचं आहे, तर एवढं तर 20च आहे ना. इथून इथपर्यंत किती आहे? 20. आणि इकडे 15 घेऊ असे. ठीक आहे. म्हणजे किती झाले पूर्ण? क्लिअर. आता त्याने प्रश्न काय केला आहे, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, इथे जर आपण कोण टाकला समजा असा, ते बघा असा इथे कोण टाकतोय असं. ही जी दिशा आहे ही कुठली आहे? इकडे पूर्व आहे. आणि खाली कुठला आहे? येईल लक्षात. मग मला एक सांगा, पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कोणती दिशा असते? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय? आग्नेय. येत्या लक्षात. आग्नेय आपल्या प्रश्नाचं काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे. कारण जर त्या पूर्व जर उत्तर असतं, तर मला सांगा त्यांनी 20 वरच थांबवलं असतं ना इथे, म्हणजे बरोबर पूर्वेला गेलं असतं. पण 20 वर थांबलायत का? ते कितीवर आलायत? 35 वर. येईल लक्षात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आग्नेय.